आपल्या पूर्वजांकडनं आपल्याकडे काही गोष्टी हस्तांतरित झाल्यात. म्हणजे जसं आपण म्हणालो, की आपला रंग असेल किंवा आपल्या चेहऱ्याची ठेवण असेल किंवा आपल्या आणि आपल्या आई-बाबांमध्ये खूप साऱ्या गोष्टी ज्या सेम आहेत. जसे केसांचं वळण असेल. अशा अनेक गोष्टी ज्या आपल्या आणि आपल्या ब्लड रिलेटिव्हजकडनं आपल्याकडे येतात. त्यांना आपण म्हणतो हेरिडिटी. पण तरीसुद्धा आपण त्यांच्यासारखे एक्झॅक्टली सेम दिसत नाही. आपण आपल्या आई-बाबांसारखे दिसतो, पण आपण आपल्या आई-बाबांची काही कार्बन कॉपी नसतो. कारण आपल्यामध्ये काही व्हेरिएशन सुद्धा आहेत. हाच हा धडा आहे हेरिडिटी आणि व्हेरिएशन. त्याचे पहिले 2 भाग आपण ऑलरेडी कव्हर केलेले आहेत. आज आपण त्याच्या तिसऱ्या टप्प्यावरती आहोत, दॅट इज जेनेटिक डिसऑर्डर्स. हा पार्ट झाला की हा लेसन आपला संपणार आहे. मी आता तुमच्यासमोर पी पण शेअर करते आणि बुक पण शेअर करते. इन केस तुम्हाला जर असं वाटलं, की आवाज येत नाहीये तर मला सांगा, आपण कॅमेरा बंद ठेवूया. आता हेरिडिटी आणि व्हेरिएशन याच्यामध्ये आपल्याला अनेक गोष्टी आपण स्टार्ट टू एंड डिटेलमध्ये डिस्कस केलेल्या आहेत. आपल्या सगळ्यांच्या बॉडीमध्ये सेल्स आहेत. अवर बॉडी इज मेड अप ऑफ सेल्स, बरोबर? एंटायर बॉडी, कोणत्या पण लिव्हिंग थिंगची बॉडी म्हणजे कोणत्याही सजीवाची बॉडी ही त्याच्यामध्ये असलेल्या सेल्सनी बनलेली असते. तुम्हाला लक्षात असेल तर the cells come together to form the tissues form the organs come together to form the organ systems, and organ systems all together make an entire organism. ही पूर्णच्या पूर्ण एक hierarchy आहे ती आपण ऑलरेडी बघितलेली आहे. that how we are developed from a single cell to an entirely developed animal. पण आपल्या सगळ्यांच्या किती पण कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम असू दे, किती पण मोठा हत्ती सारखा प्राणी किंवा झाडांमध्ये सगळ्यात मोठं कुठलं पण झाड तुम्ही घ्या, आंबा, चिंच, बिंच, वड, पिंपळ, कुठलंही झाड घ्या. कोणत्याही लिव्हिंग थिंगचं बॉडीचा सगळ्यात छोटा युनिट आहे सेल, बरोबर? त्या सेलच्या स्ट्रक्चरमध्ये आपण जे बघितलंय की त्याच्यामध्ये आहे न्यूक्लियस, त्या न्यूक्लियसच्या मध्ये आहे डीएनए, आणि त्या डीएनए मध्ये आपल्या बॉडीमधल्या सगळ्या इम्पॉर्टंट गोष्टी स्टोर्ड आहेत एका कोड लँग्वेज मध्ये. तुम्ही जसे आहात तसे, तुम्ही जशी आहेत तशी, झाडं जशी आहेत तशी, पक्षी जसे आहेत तसे, मासे जसे आहेत तसे, प्रत्येकाच्या बॉडीमध्ये त्यांच्यासाठी बनलेला स्पेशल डीएनए. म्हणूनच झाड कधी माणसासारखं दिसणार नाही आणि पक्षी कधी माशासारखं दिसणार नाही, बिकॉज दे हॅव डिफरंट डीएनएज. पण एव्हरी लिव्हिंग सेल हॅज द डीएनए बिकॉज एव्हरी लिव्हिंग सेल हॅज द न्यूक्लियस. मग आपल्या डीएनए मध्ये असं काय आहे ज्याच्यामध्ये हे सगळं लपलेलं आहे? तर ते आहेत जीन्स. याच जीन्सचा अभ्यास म्हणजे जेनेटिक्स, आणि ह्याचा अभ्यास आपण हेरिडिटी आणि व्हेरिएशन मध्ये करतो. क्रोमोझोम्सचा आपण त्याच्यामध्ये अभ्यास केला होता. व्हॉट आर क्रोमोझोम्स? डीएनए जर एक धागा धरला, आपण असं अज्युम केलं की डीएनए इज अ थ्रेड, तर तुम्ही त्या धाग्याला असं गुंडाळून त्याचं बंडल केलं, देन हाऊ इट विल लुक लाईक अ क्रोमोझोम. तर क्रोमोझोम इज अ टाइटली बाउंड थ्रेड ऑफ डीएनए असं म्हणता येईल आपल्याला. ठीक आहे. ऑल्सो आवर बॉडी हॅज गॉट Deepika, yeah, Deepika, your syllabus is completed here, or you in English medium? Ma'am, this is last lecture of this lesson, and then the last lesson is there. One more lesson is there. Acha, so can I request you something? Yeah, please. So I'm just stopping the recording. Okay, so what happened?